इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार. सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर बेटा आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 4A बघत आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 4A मधला प्रश्न 8वा व प्रश्न 9वा आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे. तर प्रश्न 8व्या मध्ये काय सांगितलंय बघा बरं. एका ठोक व्यापाऱ्याने रुपये 1,50,000 करपात्र किमतीचे विद्युत साहित्य खरेदी केले. ते सर्व साहित्य किरकोळ व्यापाऱ्यास रुपये 1,80,000 करपात्र किमतीने विकले. किरकोळ व्यापाऱ्याने ते सर्व साहित्य ग्राहकाला रुपये 2,20,000 करपात्र किमतीला विकले तर 18% दराने ठोक व किरकोळ विक्रीच्या करविजकातील करांची आकारणी करा. आणि नंबर 2, ठोक व्यापाऱ्याचा तसेच किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा. या ठिकाणी 2 बाबी काढायला सांगितलेल्या आहेत बेटा. एक तर ठोक व किरकोळ विक्रीच्या कर बीजकातील करांची आकारणी करा म्हणलंय. म्हणजे कर बीजक म्हणजे पावती, त्यांच्या कर बीजकातील करांची आकारणी करा. म्हणजे ठोक व किरकोळ विक्रीच्या, बघा इथं ठोक व्यापाऱ्यानं खरेदी केलेला आहे, विक्री केलेला आहे. किरकोळ व्यापाऱ्यानं सुद्धा खरेदी सुद्धा केलेली आहे, विक्री केलेली आहे. परंतु त्यांच्या विक्रीच्या कर बीजकातील म्हणजे त्यांची जेव्हा विक्री करतात तेव्हा त्यांची जे कर बीजक असते, त्यांची जी पावती असते, त्या पावतीमधलं कर बीजकाची आपल्याला या ठिकाणी आकारणी करायची आहे. म्हणजे जेवढा टॅक्स लागते तेवढा टॅक्स या ठिकाणी दाखवायचा आहे. मग इथं ठोक व्यापाराचा व्यवहार आपण इकडे करू आणि इकडं किरकोळ व्यापाराचा व्यवहार करू. ठोक व्यापाऱ्याचा व्यवहार. ठोक व्यापारी काय करायला 1,50,000 करपात्र किमतीचे विद्युत साहित्य खरेदी करायला आणि 1,80,000 करपात्र किमतीला विकायला. म्हणजे त्याचा अगोदर काय काढावं लागणार आपल्याला, इनपुट टॅक्स काढावं लागणार आहे. अगोदर इनपुट टॅक्स काढू. इनपुट टॅक्स म्हणजे 1,50,000 खरेदी करताना तो 1,50,000 रुपये रकमेवर किती टक्के दराने इनपुट टॅक्स देईल, 18% दराने. प्रत्येक व्यवहारामध्ये 18% दराने इनपुट टॅक्स असो की आउटपुट टॅक्स लागलेला आहे. मग हे 18% दराने आपण इनपुट टॅक्स काढू अगोदर 1,50,000चा. $1,50,000 गुणिले 18 भागिले 100. 2 2 0 कटले. जागा थोडीशी कमी आहे, थोडस लहान लिहूत आपण. गुणिले 18 भागिले 100. इथे 2 2 0 कटलेले आहेत. मग 18 0 0 होतात, 18 0 0 होतात, 18 पंचे 90 होतात, 90ला 0 हचाले 9 आणि 18 एका 18, 18 आणि 9 किती होतात, 27,000 रुपये. 27,000 रुपये त्याला इनपुट टॅक्स लागत आहे बेटा. आणि मग त्याचा आउटपुट टॅक्स आपण या ठिकाणी गोळा करूयात. आउटपुट टॅक्स बरोबर आहे. आउटपुट टॅक्स किती, 1,80,000 रुपयाला तो विकत आहे विद्युत साहित्य. म्हणजे 1,80,000 गुणिले 18 भागिले 100. मग इथं सुद्धा 2 2 0 कटले. 18 0 0 18 0 0 18 पंचे 90, 18 सिक्के 8 200, 18 7 26 700, 18 8 144, 18 8 144 ला 4 हचाले 14, 18 1 18, 18 आणि 14 32,400 रुपये. मग 32,400 रुपये त्याला आउटपुट टॅक्स मिळत आहे. म्हणजेच कर बीजकामध्ये तो टॅक्स किती दाखवेल, 32,400 रुपये दाखवेल. म्हणून एसजीएसटी बरोबर सीजीएसटी, म्हणून कर बीजकातील एसजीएसटी बरोबर सीजीएसटी बरोबर आहे जीएसटी भागिले 2. आता जीएसटी किती आहे बेटा, 32,400 आहे. कर बीजकामध्ये किती, पहिल्यांदा काय विचारलंय, ठोक व किरकोळ विक्रीच्या कर बीजकातील करांची आकारणी करा. पहिल्यांदा करांची आकारणी दाखवायची आहे. म्हणजे 32,400 ही कर त्याला प्राप्त होईल. पण तो एसजीएसटीच्या नावाखाली किती होईल, सीजीएसटीच्या नावाखाली किती होईल,
तर एसजीएसटी आणि सीजीएसटी कसे असतात, दोन्ही समान असतात आणि हे कसे असतात, जीएसटीच्या अर्धे असतात, हे आपल्याला माहित आहे. मग एसजीएसटी बरोबर सीजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2 बरोबर आहे 32,400 भागिले 2 बरोबर आहे बे एक उरला, बे एक चा भाग केला तर 1 उरते 12 होतात, बे सक 12 आणि बे दोन्ही 4, शून्याला शून्यचा भाग, शून्याला शून्यचा भाग म्हणजे 16,200 चा भाग जातो. बरोबर आहे 16,200 रुपये. म्हणजेच कर बीजकामध्ये 16,200 रुपये एसजीएसटी आकारला जाईल आणि सीजीएसटी 16,200 रुपये आकारला जाईल. कोणाच्या? ठोक व्यापाऱ्याच्या. आणि नंतर काय करायचं, ठोक व्यापाऱ्याचा तसेच किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा. म्हणून ठोक व्यापाऱ्याचा देय जीएसटी काढूया अगोदर. बरोबर आहे आउटपुट टॅक्स वजा या ठिकाणी आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. आता इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स किती आहे 27,000 आहे. मग इनपुट टॅक्स जेवढा असते तेवढंच इनपुट टॅक्स क्रेडिट असते. इथं आपण लिहायचं राहून गेलं, आयटीसी बरोबर आहे 27,000 रुपयाच्या खाली लगेच लिहून घ्यायचं. इनपुट टॅक्स जेवढा असतो तेवढंच इनपुट टॅक्स क्रेडिट असते, म्हणून आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर किती होईल बघा. आहे वाटल्यास आपण एकाच ओळीमध्ये लिहू, तुम्हाला हे कन्फ्युजन होत आहे की. देय जीएसटी बरोबर आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर आहे. आउटपुट टॅक्स किती आहे त्यांचा 32,400 आहे वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे 27,000 रुपये आहे. बरोबर आहे. देय जीएसटी किती आहे 32,000 म्हणून 27, 32,400 म्हणून 27,000 गेल्यानंतर 5,200 रुपये, 5,400 रुपये. 5,400 रुपये त्याचा आउटपुट टॅक्स आहे, म्हणजेच त्याचा देय जीएसटी आहे. मग देय जीएसटी 5,400 आहे, तर देय सीजीएसटी आणि आपल्याला काय काढायचं आहे, देय एसजीएसटी काढायचं आहे. म्हणून देय सीजीएसटी बरोबर देय एसजीएसटी बरोबर आहे जीएसटी भागिले 2 म्हणजेच 5,400 छेद 2 बरोबर आहे बे एक बे दोन्ही 4, बे एक बे दोन्ही 4, 1 उरला 14 झाले, बे 7 14, शून्यला शून्यचा भाग, शून्यला शून्यचा भाग बरोबर आहे 2,700 रुपये. तर देय सीजीएसटी व देय एसजीएसटी 2,700 रुपये होतो. कसा काढला आपण, अगोदर इनपुट टॅक्स काढला. इनपुट टॅक्स 1,50,000 रुपये रकमेवर 18% दराने 27,000 रुपये. इनपुट टॅक्स एवढाच खाली इनपुट टॅक्स क्रेडिट लिहून घेतला 27,000 रुपये. मग आउटपुट टॅक्स काढला 1,80,000 रुपये विक्री किंमत आहे, त्यावर 18% दराने 32,400 रुपये आउटपुट टॅक्स होतो. म्हणजेच आउटपुट टॅक्स जेवढा असतो तेवढा टॅक्स कर बीजकामध्ये म्हणजे तेवढा टॅक्स पावतीवर तो लिहिलेला असतो, तो दाखवलेला असतो. किती दाखवलेला असतो तर 32,400 रुपये त्याला दाखवावा लागतो. मग कर बीजकातील एसजीएसटी बरोबर सीजीएसटी दोन्ही समान असतात. मग हे जीएसटी भागिले 2, मग हे किती आहेत 32,400 2 भागल्यानंतर 16,200 रुपये एसजीएसटी आणि सीजीएसटी होतो त्याला ठोक व्यापाऱ्याचा या ठिकाणी आहे कर बीजकामध्ये. मग ठोक व्यापाऱ्याचा देय जीएसटी बरोबर आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. हे सूत्र आहे, या सूत्रामध्ये किमती ठेवल्यानंतर 5,400 रुपये देय जीएसटी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतो. मग देय जीएसटी 5,400 प्राप्त झाल्यानंतर देय सीजीएसटी आणि देय एसजीएसटी काय असेल, जीएसटी भागिले 2 असेल. म्हणजेच 5,400 भागिले 2 केल्यानंतर 2,700 रुपये देय सीजीएसटी आणि देय एसजीएसटी आपण या ठिकाणी ठोक व्यापाऱ्याचा दाखवलेला आहे. अशा प्रकारे ठोक व्यापाऱ्याचा हा व्यवहार झाला. आता आपण इकडे किरकोळ व्यापाऱ्याचा व्यवहार करूयात.
आता बघा, किरकोळ व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स, ठोक व्यापाऱ्याचा जो आउटपुट टॅक्स आहे, म्हणजे ठोक व्यापारी विकत आहे कोणाला? किरकोळ व्यापाऱ्याला. मग ठोक व्यापाऱ्याचा जो आउटपुट टॅक्स आहे तोच किरकोळ व्यापाऱ्याचा काय होईल? इनपुट टॅक्स होईल. हे समजून घ्या. म्हणजेच 32,400 रुपये जो आउटपुट टॅक्स आहे ठोक व्यापाऱ्याचा तोच किरकोळ व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स होईल. तरी सुद्धा आपण इथं कॅल्क्युलेट करून आपण काढूयात, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कसं काढायचं ते कळलं पाहिजे. किरकोळ व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स बरोबर आहे इनपुट टॅक्स लिहू. किरकोळ व्यापाराचा व्यवहार लिहिलेच आहे म्हणून इथं फक्त इनपुट टॅक्स लिहू. इनपुट टॅक्स बरोबर आहे 1,80,000 रुपयाला तो विद्युत साहित्य खरेदी करत आहे. मग त्याला काय लागेल? 1,80,000 ला गुणिले 18 भागिले 100, 2 शून्य कटले, एवढाच याचा गुणाकार केल्यानंतर एवढाच येते. किती येते? 32,400 रुपये. आणि इनपुट टॅक्स एवढाच काय लिहून टाकायचा? ITC. म्हणून ITC बरोबर आहे 32,400 रुपये. तेवढा इनपुट टॅक्स क्रेडिट असेल त्याचा. आता आउटपुट टॅक्स काढूयात ठोक व्यापाऱ्याचा. आउटपुट टॅक्स बरोबर आहे 2,20,000 रुपयाला तो विद्युत साहित्य ग्राहकाला विकत आहे. म्हणजेच मग याला 2,20,000 गुणिले 18 भागिले 100, 2 शून्य कटले, 18 शून्य शून्य, 18 शून्य शून्य, 18 एका 18, 18 दोन्ही 36, 36 ला 6 हातचे आले 3, 18 दोन्ही 36 आणि 3 39, 39,600 रुपये. मग आउटपुट टॅक्स निघाला. मग कर बीजकातील SGST बरोबर CGST आपण काढूयात. म्हणून कर बीजकातील SGST बरोबर आहे CGST बरोबर आहे GST छेद 2. GST भागिले 2 केले की SGST आणि GST प्राप्त होतो. मग 39,600 ला 2 न भागायचं. बे एक बे, बे एक बे, एक उरला 19 झाले, बे 9 18, परत एक उरला 16 झाले, बे 8 16 आणि शून्यला शून्यचा भाग, शून्यला शून्यचा भाग, म्हणजेच 19,800 रुपये काय राहील? SGST आणि CGST. कर बीजकामधला म्हणजे दाखवायचा गोळा करायचा टॅक्स याच्यामधला कोणाचा? किरकोळ व्यापाराचा. कोणाकडून? ग्राहकाकडून गोळा करायचा टॅक्स किती आहे? 19,800 रुपये आहे. म्हणजेच आउटपुट टॅक्स जो आहे, आउटपुट टॅक्स ला आपण 2 न भागल्यानंतर SGST आणि CGST काढलं तर किती निघते? GST भागिले 2 म्हणजेच 19,800 रुपये तो टॅक्स काय करेल? गोळा करेल. कोणाकडून? ग्राहकाकडून गोळा करेल. म्हणजेच कर बीजकामध्ये एवढा टॅक्स त्याला 19,800 रुपये SGST आणि 19,800 रुपये CGST हा कर बीजकामध्ये दाखवलेला असेल. मग आपल्याला देय GST काढायचा याचा. म्हणून किरकोळ व्यापाऱ्याचा देय GST बरोबर आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. बरोबर आहे. आउटपुट टॅक्स किती आहे या ठिकाणी? आउटपुट टॅक्स आहे 39,600 वजा इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे? 32,400 रुपये. बरोबर आहे. किती येईल आता हे? 0 मधून 0 गेले 0, 0 मधून 0 गेले 0, 6 मधून 4 गेले 2, 9 मधून 2 गेले 7, 7,000 3 मधून 3 गेले 0 म्हणजे 7,200 रुपये.
म्हणून देय सीजीएसटी बरोबर देय एसजीएसटी बरोबर जीएसटी भागिले 2 बरोबर 7200 भागिले 2 बरोबर बे 1 बे 2 4 बेत्रिक 6 1 उरला 12 झाले बेसक 12 शून्यला शून्यचा भाग शून्यला शून्यचा भाग म्हणजे 3600 रुपये हे आपण खालच्या ओळीमध्ये सुद्धा लिहू शकतो बरोबर 3600 रुपये। अशा प्रकारे किरकोळ व्यापाऱ्याचा देय जीएसटी देय एसजीएसटी आपण काढलेला आहे आणि किरकोळ व्यापाऱ्याचा कर बीजकातील आपल्याला एसजीएसटी आणि सीजीएसटी सुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे। कर बीजकामधला टॅक्स वेगळा आणि देय टॅक्स वेगळा हे आपण समजून घ्या, हे आपल्याला माहिती आहेच, परंतु पुन्हा एकदा सांगतो कर बीजकामधला टॅक्स म्हणजे व्यापाऱ्याकडून खालच्या ग्राहकाकडून जमा केलेला टॅक्स आणि देय सीजीएसटी देय एसजीएसटी म्हणजे वजावट वजा करून म्हणजे इनपुट टॅक्स जो भरलेला असतो कोणत्याही व्यापाऱ्याने इनपुट टॅक्स क्रेडिट करून घेऊन आउटपुट टॅक्स मधून इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करून भरलेला निव्वळ जीएसटी म्हणजेच देय जीएसटी त्या देय जीएसटीला 2 ने भागल्यानंतर देय सीजीएसटी व देय एसजीएसटी प्राप्त होत असतो। अशा प्रकारे आपण ठोक व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स इनपुट टॅक्स काढला आणि त्याचा देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढला आणि कर बीजकामधील त्याचा सीजीएसटी व एसजीएसटी सुद्धा काढलेला आहे आणि किरकोळ व्यापाऱ्याचा सुद्धा कर बीजकामधला एसजीएसटी व कर बीजकामधला सीजीएसटी काढला व किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी व देय एसजीएसटी सुद्धा काढलेला आहे। तर आपण आता लगेच पुढचा नवा प्रश्न सोडवूयात। तर बेटा नवा प्रश्न आहे अण्णा पाटील ठाणे महाराष्ट्र यांनी रुपये 14,000 करपात्र किमतीचा एक व्हॅक्यूम क्लीनर वसई मुंबई येथील एका व्यापाऱ्यास 28% दराने विकला। वसईतील व्यापाऱ्याने ग्राहकास तो व्हॅक्यूम क्लीनर रुपये 16,800 करपात्र किमतीस विकला। तर या व्यवहारातील पुढील किमती काढा। कोणत्या किमती काढा सांगितल्या? अण्णा पाटलांनी दिलेल्या करबीजकातील सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये दाखवला असेल, वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा किती कर आकारला असेल आणि वसईच्या व्यापाऱ्यासाठी शासनाकडे कर भरणा करताना देय एसजीएसटी व देय सीजीएसटी किती। तर अगोदर आपण अण्णा पाटलांचा करबीजकातील सीजीएसटी व एसजीएसटी किती हे काढूयात। म्हणजेच अण्णा पाटलांचा या ठिकाणी आपल्याला आउटपुट टॅक्स काढावा लागेल। अण्णा पाटलांनी काय केले 14,000 रुपये करपात्र किमतीचा एक व्हॅक्यूम क्लीनर वसई मुंबईतील एका व्यापाऱ्यास 28% दराने विकलेला आहे, म्हणून अण्णा पाटलांचा आउटपुट टॅक्स अण्णा पाटलांनी दिलेल्या किंवा अण्णा पाटलांचा आउटपुट टॅक्स म्हणते जमते अण्णा पाटलांचा आउटपुट टॅक्स बरोबर आहे। आउटपुट टॅक्स बरोबर आहे 14,000 गुणिले 28 भागिले 100 2 2 शून्य कटले बरोबर आहे 28 शून्य शून्य 28 एका 28 28 दोन्ही 56 28 त्रिक 84 28 चोक 112 112 ला 2 हातचे आले 11 28 एका 28 28 आणि 11 39 होतात 39 3,920 रुपये हा अण्णा पाटलांचा काय असेल आउटपुट टॅक्स असेल। मग अण्णा पाटलाने दिलेल्या कर बीजकातील सीजीएसटी व एसजीएसटी किती रुपये दाखवला असेल तर याच्या 50% असेल, म्हणून अण्णा पाटलांनी दिलेल्या कर बीजकातील सीजीएसटी बरोबर एसजीएसटी बरोबर आहे जीएसटी छेद 2 बरोबर आहे 3,920 छेद 2 बरोबर आहे बे एक उरला मग एक उरल्यानंतर 19 झाले 92 18 परत एक उरला बेसख 12 शून्यला शून्यचा भाग म्हणजेच 1,960 रुपये सीजीएसटी आणि 1,960 रुपये एसजीएसटी असेल। अण्णा पाटलांनी दिलेल्या कर बीजकामध्ये एवढा दाखवलेला असेल।
तर दुसरं काय काढायचं आहे आपल्याला, वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा किती कर आकारला असेल. मग अण्णा पाटलांना 14,000 रुपयाचा व्हॅक्यूम क्लिनर काय केलेला आहे, 14,000 रुपयाचा 28% दराने विकलेला वसईच्या व्यापाऱ्याला. मग वसईच्या व्यापाऱ्याला इनपुट टॅक्स किती लागेल, 3,920 रुपये लागेल. वसईच्या व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स बरोबर आहे. अण्णा पाटलांचा जो आउटपुट टॅक्स आहे तोच वसईच्या व्यापाऱ्याचा काय असेल बेटा, इनपुट टॅक्स असेल. म्हणजे अण्णा पाटील 3,920 रुपयाला तो व्हॅक्यूम क्लिनर विकेल कोणाला, वसईच्या व्यापाऱ्याला. आणि 3,920 रुपये टॅक्स घेऊन तो विकेल अण्णा पाटील वसईच्या व्यापाऱ्याला. म्हणजेच वसईच्या व्यापाऱ्याला इनपुट टॅक्स किती लागणार आहे, अण्णा पाटलांच्या आउटपुट टॅक्स एवढाच वसईच्या व्यापाऱ्याचा इनपुट टॅक्स असेल. म्हणजे 3,920 रुपये इनपुट टॅक्स असेल. म्हणून इनपुट टॅक्स क्रेडिट किती असेल मग यांचा, 3,920 रुपये. वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा किती कर आकारला असेल. ग्राहकास कितीला विकत आहे, 16,800 रुपयाला विकत आहे. वसईच्या व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स वसईच्या व्यापाऱ्याचा आउटपुट टॅक्स 16,800 रुपयाला वसईचा व्यापारी तो व्हॅक्यूम क्लीनर ग्राहकास विकत आहे. म्हणजे 16,800 रुपयावर 28% प्रमाणे टॅक्स लागेल. म्हणजे 16,800 गुणिले 28 भागिले 100. 2 2 शून्य कटले. परत इथं 28 न 168 ला गुणूयात. 28 एक 28, 28 दोन्ही 56, 28 एक 84, 28 चौक 112, 28 + 140, 28 एक 168, 28 + 196, 28 8 224, 28 8 224, 224 ला 4 4 22, 22, 28 40, 28 168, 168 आणि 22, 190, 190 ला 0, 19, 28 एक 28, 28 आणि 19 47. म्हणजे 4,704 रुपये. 4,704 रुपये वसईच्या व्यापाऱ्याचा काय असेल, हा आउटपुट टॅक्स असेल. मग वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा किती कर आकारला असेल. म्हणून वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास आकारलेला केंद्राचा व राज्याचा देय कर, म्हणजे राज्याचा कर म्हणजेच काय बेटा, सीजीएसटी बरोबर आहे एसजीएसटी बरोबर आहे जीएसटी छेद 2 बरोबर आहे 4,704 छेद 2 बरोबर आहे. बे 1 बे 2 4, बे 3 6, एक उरला 10 झाले, बे 5 10 आणि बे 2 4, 2,352 रुपये वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास आकारलेला सीजीएसटी आणि एसजीएसटी आहे. हा म्हणजे दुसरा प्रश्न आपला या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे. तर तिसरा प्रश्न आहे यामध्ये सांगितलेला, वसईच्या व्यापारासाठी शासनाकडे कर भरणा करताना देय सीजीएसटी व देय एसजीएसटी किती. वसईच्या व्यापाराचा इनपुट टॅक्स इथं आपण काढला 3,920 रुपये आणि आउटपुट टॅक्स काढला 4,704 रुपये. वसईच्या व्यापाऱ्याचा मग आपल्याला शासनाकडे कर भरणा करताना देय सीजीएसटी, अगोदर आपण देय जीएसटी काढूया वसईच्या व्यापाऱ्याचा. वसईच्या व्यापाऱ्याचा देय जीएसटी बरोबर आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट बरोबर आहे. आउटपुट टॅक्स किती आहे वसईच्या व्यापाऱ्याचा, 4,704 रुपये या ठिकाणी आपण काढलेला आहे. आणि इनपुट टॅक्स किती आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे इथं आपण लिहिला 3,920 रुपये.
मग बरोबर आहे, किती येईल तो? 4 मधून 0 गेले 4, 10 मधून 2 गेले 8 आणि इथे राहिले 6, 16 मधून 9 गेले, 16 मधून 9 गेले तर 7 राहतात आणि इथं 3 मधून 3 गेले 0, 784 रुपये. म्हणजे वसईचा व्यापाऱ्याचा देय जीएसटी विचारलेला आहे शासनाकडे. कर भरणा करताना देय सीजीएसटी व देय एसजीएसटी विचारला आहे. देय सीजीएसटी व देय एसजीएसटी कशावरून काढायचं? तर अगोदर जीएसटी काढायचा, मग जीएसटी भागिले 2 म्हणजे देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढता येते. म्हणून वसईच्या व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी बरोबर देय एसजीएसटी बरोबर आहे जीएसटी छेद 2 बरोबर आहे. जीएसटी किती लागला? 784/2 बरोबर आहे. बे 1 बे 6, 1 उरला, बे 9 18 आणि बे 2 4, 392 रुपये वसईच्या व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी व देय एसजीएसटी असेल. अशा प्रकारे आपण प्रश्न वाईज आपण या ठिकाणी उत्तर काढलेले आहेत. जसा प्रश्न विचारले तसे उत्तर काढले. काय नाही, फक्त प्रश्न समजून घ्यायचा, आउटपुट टॅक्स समजून घ्यायचा, इनपुट टॅक्स समजून घ्यायचा आणि देय जीएसटी बरोबर आहे आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. हे सोपं सूत्र आहे. या सूत्राचा वापर करायचा व अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे आहेत. असेच प्रश्न आपण या ठिकाणी प्रश्न 8वा व 9वा सोडवलेला आहे. आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक व कमेंट सुद्धा अवश्य करा. मुलांनो, धन्यवाद. जय.